आता आपण हार्डनेस म्हणजेच पाण्याच्या कठोरतेचे परीक्षण करणार आहोत. यासाठी लागणारी सामग्री: मेजरिंग सिलेंडर, पाण्याचा नमुना, हार्डनेस रिएजंट ए, हार्डनेस रिएजंट बी आणि हार्डनेस रिएजंट सी. सर्वप्रथम मेजरिंग सिलेंडरच्या सहाय्याने आपल्याला पाण्याचा नमुना मोजून घ्यायचा आहे 5 ml आणि एका स्वच्छ टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचा आहे. यामध्ये हार्डनेस रिएजंट ए चे 5 ड्रॉप टाकायचे आहेत. 5 ड्रॉप टाकल्यानंतर हार्डनेस रिएजंट बी ही एक पावडर आहे. याला थोडं टेस्ट ट्यूबमध्ये झटकायचं आहे, जेणेकरून ते थोडे पावडर त्याच्यामध्ये पडेल. आणि ते टाकल्यावर आपल्याला दिसत असेल की जो सॅम्पलचा पाण्याचा कलर आहे, आपला रंग आहे, तो गुलाबी झालेला आहे. आता ह्या गुलाबी झालेल्या पाण्याच्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला हार्डनेस सी चे ड्रॉप्स टाकायचे आहे आणि ते मोजायचे आहेत जोपर्यंत हा गुलाबी रंग निळा होत नाही तोपर्यंत. गुलाबीपासनं निळा होण्यासाठी. आणि याचा कॅल्क्युलेटिंग फॅक्टर आपल्याला मॅन्युअलमध्ये दिलेला आहे. त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून आपल्याला या पाण्यामध्ये किती कठोरता आहे हे समजेल. आता याला 5 ड्रॉप लागलेले आहे, म्हणजे याचा हार्डनेस आणि जो आपल्या परमिसिबल लिमिटच्या आतमध्ये आहे, म्हणजे की हे पाणी आपल्या पिण्यायोग्य आहे.